आम्हाला आमच्या हक्काचे आरक्षण द्या। मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण हवं आहे। 24 डिसेंबरच्या आधी आरक्षण द्या। आरक्षण कायमस्वरूपी कसे टिकणार ते सांगा। न टिकणारे आरक्षण घेऊन काय करू, असं यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी म्हणत 17 तारखेस आंदोलनाचा निर्णय घेणार असल्याचं सांगितलं। यावेळी मराठ्यांची फसवणूक करताय का, आरक्षणावर काय कार्यवाही केली ते 17 तारखेच्या आत सांगा। ठरल्याप्रमाणे काय कार्यवाही केली ते सांगा, नाहीतर आम्ही आंदोलनाची पुढची दिशा ठरवू, असे म्हणत आंदोलनाची पुढची दिशा ठरली की आपला संबंध संपला, असा इशाराही त्यांनी सरकारला दिलाय। मला दिलेल्या आश्वासनांची चिठ्ठी जाहीर करू। 24 तारखेपर्यंत सरकारवर विश्वास ठेवणार आहोत। मागासवर्ग आयोगाच्या अडचणी असतील तर त्या सरकारने सोडवल्या पाहिजेत। त्यानंतर भुजबळांबद्दल ते म्हणाले की भुजबळांना फडणवीसांचा वापर करायचा आहे। अजितदादांना संपवायचंय। भुजबळांना कशाला कोण मारेल? भुजबळांना लगेच संरक्षण देऊन टाकलं। फडणवीस आणि अजित पवार भुजबळांना सारखी साथ देत आहेत, असेही ते यावेळी म्हणाले। पण आम्ही जे नका करू म्हणतो ते करते, असं उलट खेळ। आमचं एक काम नाही केलं। कोणचं काम केलं? एक बी नाही केलं, एक सुद्धा नाही। मागच्या आंदोलनात तर म्हणले ओबीसी तुम्हाला सगळ्या सवलती लागू, आता बोध नाही केला भाऊ। सगळे आम्हाला असं तर गोड बोलले, म्हणले तुम्हाला सवलती लागू। ऍडमिशन सुरू झाले, मराठीकडून पैसे भरून घेतले आणि मग लागू केले, आणि आज पैसे भरून घेतल्यावर लागू केले। इतका उलटा कारभार सॉरी। सारथीच्या विद्यार्थ्यांचा विषय सोडू म्हणले ते सोडला नाही। ईडब्ल्यूचे विद्यार्थी होते ते सोडले नाही। एमपीएससी विद्यार्थी होते त्यांचे प्रश्न सोडले नाही। PSIचे प्रश्न होते ते सोडले नाही। RT1च्या विद्यार्थ्यांच्या पोरांचे प्रश्न होते ते सोडले नाही। PhDच्या पोरांचे प्रश्न होते ते सोडले नाही। अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाच्या विद्यार्थ्यांचा विषय होता तो सोडला नाही। सारथीच्या मधल्या विद्यार्थ्यांची संख्या कमी केली ती सोडली नाही। शिक्षकांची 43 केली वयोमर्यादा शिक्षणातली, आणि ओपनची 38 केली। सगळ्यांची समानता ठेवून 43च करा, ते बी केलं नाही। तुम्हाला हे 20-25 प्रश्न मांडू सांगितलेत मी, हे मांडलेले। कोपर्डीचा खटला आत्ताही निकाली निघाला नाही। 3 महिन्यात काढू म्हणले होते मला स्वतः, काढला का? त्याचा अर्ज सुद्धा विधी व न्याय विभागाकडून मंत्रालयाच्या साधा हायकोर्टामध्ये सादर सुद्धा केलेला। काय न्याय देणार आहे तुम्ही आम्हाला? जे 42 बांधवांनी मराठा आरक्षणासाठी बलिदान दिले पूर्वीच्या, त्यांना सरकारी नोकऱ्या देऊ म्हणले होते, आतापर्यंत एकालाही दिली नाही। यांच्यामुळे मुद्दे पडले। आता जवळपास 100 ते 150 पोरांनी आत्महत्या केल्यात महाराष्ट्रात। ही सरकारच याला जबाबदारी। यांना निधी आणि सरकारी नोकरी द्यायचं होतं, तेही आणखी आतापर्यंत काहींना निधी गेलेला नाही, काहींना एकांनाही त्यातल्या सरकारी नोकरीने। काय करताय तुम्ही? काय दिलं आम्हाला? कोणचं दिलं सांगा? काहीही दिलं नाही आम्हाला, काहीच दिलं। काय काय बोलायचं यांना? काय विश्वास ठेवायचा यांच्यावरती? आता आम्हाला सांगितलं होतं तुमचे उपोषण मागे घ्या, 2 दिवसाच्या आत अंतर्वालीचे गुन्हे मागे घेतो, 1 महिन्याच्या आत पुरे राज्यातले घेतो, घेतले नाही। दुसरा मुद्दा, एकालाही अटक करणार नाही। आमचे अंतर्वालीतले आरोपी अटक केले, काहींना नोटिसा दिल्यात। हे काय डाव चालला तुमचा? तिसरी गोष्ट, 24 डिसेंबरच्या आत जे आमचं लेखी ठरलेलं आहे त्याप्रमाणे महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला या नोंदीच्या आधारावर आरक्षण दिलं जाईल। आतापर्यंत तुम्ही काय केलंय? सांगितलं नाही। मग इथून तिथून फसवणूकच ना। आता आम्ही फसणार नाहीत, ही शेवटची फाईट आहे। म्हणजे हा आंदोलनाचा लढा शेवटचा आहे। मराठ्यांना आरक्षण देऊनच थांबणार आहे, याच्यावर आम्ही ठाम। मराठ्यांना आरक्षण, दुसऱ्या बाजूला तुम्ही ते होणार नाही असं पण बोलताना म्हणताय, आणि त्या दृष्टीनं पुढील आंदोलनाची दिशा पण ठरवत आहात बैठका। नेमकं तुम्हाला कळालंय का की 24 तारखेपर्यंत काही शक्य नाही म्हणून? नाही, मला काय कळलं नाही, काय नाही। पण 24 ला केव्हा बैठक घ्यावं आणि मग केव्हा तयारी करावं, त्यामुळे आम्ही 17 ला गेलो। जरी बैठक घेतली, दिशा जरी ठरवली, 24 पर्यंत ते सांगू शकतात आम्हाला द्यायला लागलो तुम्हाला आपलं ठरलेलं प्रमाण, किंवा 17 तारखेचा सांगू शकतात। त्यांना इकडे तिकडे जायला टाइम आहेच ना, टाइम बघतोय ना। मग त्यांना काही इकडे येऊन सांगायला टाइम नाही का? 17च्या आत, आज 15 आहे, 16, 2 दिवसात कुठे येऊ शकतात। हे मन त्यांचं जवळच आहेत, टपकून बसायचं आणि यायचं। कुठे एसटीत तिकीट काढायला थोडा टाइम लागतो त्यांना, मग काय उलचिक बसले गप्पा गप्पाच येते ते, कथा चर्चा करायची चालले माघारी।
ही एक आता सध्या चर्चा आहे की 2 वेळा तुम्ही उपोषण केलं या दरम्यानच्या काळामध्ये. तर आता उपोषण नाही तर दुसऱ्याला उपास घेऊ असं एक आता मराठा समाज करणार आहे अशी चर्चा आहे. खरं काय खोटं काय ते करताना? नाही ते सांगू ना तुम्हाला सतराला सांगू सगळं आता. म्हणूनच सांगितलं सरकारला आणि पुन्हा एकदा सांगतो. तुम्ही या 2 दिवसात जेवढे मंत्री आले होते मुख्यमंत्री साहेबांच्या वतीनं, अजितदादा पवारांच्या वतीनं आणि फडणवीस साहेबांच्या वतीनं, या मंत्र्यांनी जे आपलं लेखी ठरलेलं आहे त्याप्रमाणे तुमची कुठपर्यंत तयारी आली. आम्ही कुठं म्हणतो तुम्ही देणार नाही त्याप्रमाणे. तुमची तसं देण्याबाबतची तयारी कुठपर्यंत आली 17च्या आत आम्हाला तुम्ही येऊन सांगा. आम्ही चर्चेला तयार आहे. जर तुम्ही नाही सांगितलं 17ला जर आता एकदा आम्ही डिसिजन घेतला तुम्ही किती आले तरी आम्ही ऐकणार नाही. बैठका मिळाले सभा त्यांच्या होत्या. हो द्या ना, त्यांचं काय नाही आम्हाला. त्यांचं आमच्याशी थोडंच आहे काय. आमचं भांडण सरकारशी. त्यांना बैठक मिळावी काय घ्यायचं ते घेऊया काय अडचण. आज सुप्रीम कोर्टाच्या पिटिशनचा निर्णय येण्याची शक्यता आहे. अंदाज वर्तवला जातो आणि तो सकारात्मक असेल अशी चर्चा आहे. नाही मी मागेही सांगितलं होतं, 2 महिन्यापूर्वी सांगितलं होतं, मध्ये 15 दिवसापूर्वी दादा सांगितलं होतं. आमचा त्या आरक्षणाला विरोध नाहीच आहे, पण ते टिकल का? त्यानंतर मराठ्यांनी या अगोदर ते आरक्षण स्वीकारलेलं होतं, घेतलं पण ज्यावेळेस माननीय सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला, रद्द झालं, मराठ्यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा सन्मान केला होता. आता तेच आरक्षण मराठ्यांना पुन्हा मिळणार जर असलं तर आम्ही स्वीकारायला तयार आहेत, पण ते एनटी व्हीजेंटी सारखं टिकल का आम्हाला पुन्हा पहिल्यासारखेच पाडे मोजावे लागणार? ते महिना 15 दिवस राहणार, 1 वर्षभर राहणार, परत कुणीतरी कोर्टात जाणार, ते उडवणार, परत वर्षानुवर्ष मराठ्यांनी नुसते आंदोलनच करायचे का? याची खात्री काय? ते आरक्षण जर आम्हाला कायमस्वरूपी टिकणार असलं आम्ही घ्यायला तयार आहेत. मराठे याच अगोदर घेतलेलं आहे. फक्त प्रश्न मराठ्यांचा इथं आहे, ते कायमस्वरूपी टिकणार का? एनटी व्हीजेंटी सारखं त्याला 50%च्या आत घेऊन वेगळा प्रवर्ग करणार का? ते टिकणार कसं हे सरकारनं स्पष्ट करावं. आम्ही कुठंच नाकारले. तो पण मराठ्यांच्या या आंदोलनाचा विजयच आहे. जरी ते आरक्षण मिळालं, प्युरिटी पिटिशन सुद्धा याच आंदोलनामुळे गेलेली दादा. प्युरिटी पिटिशन काय दुसऱ्या याच्यामुळे नाही गेले, ह्याच आंदोलनामुळे प्युरिटी पिटिशन सुद्धा सरकारनं दाखल केलेली. आणि मराठ्यांना ओबीसीत आरक्षण जे मिळतंय तेही याच आंदोलनामुळे मराठ्यांना मिळतंय. त्यामुळे मराठ्यांनी दोन्ही नाकारलेलं नाहीये या 6 कोटी मराठा समाजाला. पण ते जर टिकणार नसलं तर त्यापेक्षा मराठ्यांचं आरक्षण हे 50%च्या आत ओबीसी आरक्षणात सापडलंय, मग आम्हाला इथं देणार तिकडं का देताय? हाही आमचा मूळ प्रश्न आहे. तिकडं आम्हाला कशामुळे देता तुम्ही? काय कारण आहे तुमचं? आमची जमीन इथं आहे, तुम्ही 200 किलोमीटरवर का देताय आम्हाला? आम्ही ओबीसी आरक्षणात आहेत, 50%च्या आत आहेत. आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण ओबीसी इथंच द्या. आम्हाला इथंच पाहिजे, आम्ही तेच घेणार आहे. त्याच्यावर आम्ही ठाम आहे.